तर नमस्कार मंडळी, मी समाधान पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या हक्काचा मराठी चॅनल, ज्याचं नाव आहे आम्ही मोठे मकर आगरी किंग जय हनुमान. तर आज आपण बनवणार आहोत चुलीवर मस्त की तंदुरी आणि चिकन कालवण. तर तंदुरी कोंबड्या आणलेले आहेत. तर हे बघा मस्तपैकी चालूच आहे चिकन भुजा वगैरे बघा मस्तपैकी. मोठ्या बमकर आगरी किंग जय हनुमान तुमचे हक्काची नाही तुम्ही ऐका आमची गोष्ट. तर आज आपण काय बनवणार आहोत? चिकन चिकन तंदुरी. तंदुरी तर चिकन तंदुरी बनवणार आहोत आणि चिकन रस्सा बनवणार आहोत. तर मिताश काय कशी लेग पीस कुठे आहे? लेग पीस उचल लेग पीस. तर चिकन लेग पीस. तर चला मंडळी, आपण तंदुरी बनवू आणि चिकनचा कालवण बनवू. तर चला मसाले वगैरे लावायला सुरुवात करूया. तंदुरी मसाला आपण टाकून घेऊया. तर चला आता मस्तपैकी मसाला टाकलेला तर कालवून घेऊया. तंदुरी मसाला मस्तपैकी त्याच्यात मीठ वगैरे सगळं काय त्याच्यावर मस्तपैकी असते. तर आपण तरी पण थोडासा लिंबू टाकू वर्षी. मीठाने लिंबू पिल्ला. आहा कडा मस्तपैकी. तर चला मंडळी, मसाला मस्तपैकी लावलेला 10 मिनिटं ठेवू. त्याच्यानंतर आपण भुजाला सुरुवात करू, तंदुरी बनवायला सुरुवात करू. मसाला लावून 10 मिनिटं झालेले आहेत मस्तपैकी. तर आता मित्रांश आलाय जाले घेऊन. काय मित्रा? तंदुरी. हां चला, आग पण पेटलेली आहे मस्तपैकी चुलीवर. आपला जाले ठेवले तर चिकन टाकून घेऊया पटापट. चला मस्तपैकी झणझणीत अशी आपली तंदुरी रेडी होते आहे. हे बघा आग मस्तपैकी पेटली. मस्तपैकी आग चिकन भुजा. आपला कुक बसलेला आहे. मानसी इकडे वा. आणि मिताश बाय. हाय हाय. आग मस्त भेटली. आमची कोलीन पाय तुझी वालाची साडी वा. अरे वा, शिजायला सुरुवात झाली मस्तपैकी चमचमीत झणझणीत. तर मानसी साधारण किती मिनिटं लागते शिजायला पीस वगैरे? 5-10 मिनिटात लगेच शिजते ना? शिजले पटापट. बघा आग पक्के त्याच्यामुळे कसं पटापट होता पीस. बघा मस्तपैकी तंदुरी. तर काहीच मस्तपैकी दुसरी पण आपली तंदुरी आहे, त्याचं आपण बनवणार आहोत मस्तपैकी कालवण. त्याची पण तयारी झालेलीच आहे मस्तपैकी. कांदा, टॅमॅटो, मिरची, कढीपत्ता, चिकन एव्हरेस्ट आणि आपले मसाले वगैरे मस्तपैकी रेडी केलेले आहेत. आणि आला लसूण पेस्ट मस्तपैकी ते पण केलेली आहे रेडी. तर ही झाली आपली तंदुरी बनवून. करे लागेच तंदुरीची रेसिपी लागेल दुसरी रस्सावाली, ती पण आपण बनवणार आहोत. बाय 1 गेट 1 फ्री. एकदा 2 रेसिपी आहे मस्तपैकी. लेग पीस टेस्ट करू मग आपण शिजला आहे काय कसं काय मस्तपैकी. तर काहीच मस्त शिजला आहे मस्तपैकी. ते बघा अजून आहेत पीस आपले शिजतान आणि एवढे पण बाकी आहे. तर रेडी होते आपली रेसिपी तंदुरी मस्तपैकी. हो हो काय बोललास? यो माझा भाऊस. हां आणि अजून काय बोलशील? तर आपण तंदुरी कशी घ्यायची? मस्त पैकी. तुला आवडते ना? चला मंडळी, एवढी आपली तंदुरी राहिलेली आहे ती पण टाकून घेऊया मस्तपैकी त्याच्यातच. कलेजी दुसरी कलेजी पेटा. सगळं पीस टाकून घेऊ. ॲडजस्ट करू. येऊ उचल पीस म्हणजे झालेला आहे. सर चला संपूर्ण टाकून झालेलं आहे एकदा अख्खी. बघा मस्तपैकी जबरदस्त. होऊ दे एकदाच रेडी. तंदुरी मस्तपैकी रेडी होते. मानसी ओ सॉरी तुझी पण हाय कर. हाय. तर आम्ही मस्तपैकी तंदुरी बनवतो काय. हो निघाट कर. चिकन भुजा मस्तपैकी बनवते आपली कोलीन बाय मानसी बाय. मानसी बाय कोलिन दाखवा. ओ आमची कोलिन बाय. सिंगर आला का तिथं चुलीवर बोल. आमची कोलिन बाय. नाकांची बर्फ्या सांभाळ. तंदूरी रेडी होते. तर मानसी टेस्ट करून बघते. मानसी कसे झालाय? मसाला इकडे बघ कसे झालाय.
मस्त. आमची कोलिंग तर गाईच बाय. विशेष कसं असतं मस्त काय चिकन भुजा जर करायला घेतलं ना करे 1 किलो असलं ना तर बनवता अर्धा किलो असाच खातो मस्त. हे बघा काय मी तो बरोबर ना. हं. हां ओके बघा मस्त आपली रेसिपी. साखळी घेऊन. तेल वगैरे काय लागत नाही याला मस्तपैकी असंच आपला चुलीवर कालवा गेलो होता मस्तपैकी. आणि खास करून आपला आगरी कोली मसाला हा बघा हा आपला आगरी कोली मसाला. ओके म्हणजे पीस झाले ते काढून घेऊया मस्तपैकी. हे बघा एकदम झणझणीत असा मस्तपैकी चिकन लाईक पीस सर्वांचा फेवरेट. ज्याचा ज्याचा फेवरेट आहे त्याने कमेंट करा. याव चिकन लेग पीस खाते माणसी. आमची कोलिंग बाय. हो हो आमची कोलिन बाय. ए कोलिंग. संपूर्ण रेडी झालं ना तर दाखवतो मला. ही माणशी मस्तपैकी फुकणी घेतली. ती फुकणी होती लाकारी. मस्तपैकी दाराचा लाकारीची पण टेस्ट येईल आपल्याला. थोडंसं गेअर टाकते मध्ये मध्ये. नूडल कर बच्चा. ए कोलिंग बाय. मंडळी मस्तपैकी चिकन भुजा तंदुरी आपली मस्तपैकी रेडी झालेली आहे. तर आता आपण लगेच सुरुवात करू. आपण चिकनचं मस्तपैकी कालवण करायला सुरुवात करू. तर चला मस्तपैकी लंगरी घेतलेली आहे. लंगरी आहे तिला लाखाडी आपली तीच मस्तपैकी लावून घेऊ. म्हणजे कशावर लावतो माझे असे हां म्हणजे टोपाला जास्त ती राख वगैरे काले जास्त असं आहे बघा. भांड्याला कसं लागलं आहे तसायला लागत नाही जास्त. सोपी आयडिया मस्तपैकी. थोडीशी हात एक फिरवला मस्तपैकी. चला आता भांडा रेडी. चला कालवून बनवायला सुरुवात. तेल टाकला मस्तपैकी. टोपाची साईज थोडी बारीक पडली म्हणून सपोर्ट बघा किती लावलं साईडची पैकी. लंगडी ठेवले तापत आणि सगळा कांदा व टॅमॅटो वगैरे कटिंग करून घेतलेला आहे. तर तेजपत्ता टाकला आहे. तेल लगेच तापला बघा. आज कडक पेटेल कांदा पण शिजवून घेऊ. कांदा टॅमॅटो हरा भरा टॅमॅटो मस्त थोडा कढीपत्ता. चला टॅमॅटो कांदा कढीपत्ता मिरची वगैरे टाकून झाले ते पोदान तो शिजवूया पहिले. अवकाश तेल उडला. चुलीवर चिक काय पण बनवायचं मस्तच लागतंय. काय म्हणशी भारी शिजून द्या. तर काहीच फेवरेट मानसीचा बोलला तर पेटा आणि तोच मस्त की भाजलेला घरातच बनवलेला मस्तपैकी आला आणि लसूण ताजा ताजा मस्तपैकी. पेस्टपेक्षा हा मस्त एकदम फ्रेश पोदान होता तो मस्तपैकी सगळा टाकून झालेला आहे. सर्व काही शिजवून घे. गाठली मारते मस्त शिजून द्या पूर्णपणे शिजू द्या. पोदान आपला मस्तपैकी ना आग पण मस्तपैकी थोडी कमीच ठेवले म्हणजे करपाला वगैरे नको. हिंग थोडासा हळद आगरी कोली मसाला एव्हरेस्ट चिकन वगैरे मसाले वगैरे टाकून झाले. मस्त घाटणी वगैरे त्याला पोदा नाही त्याला मसाला वगैरे लावला आहे घट्टी मारून. चला तर चिकनची भाजी चिकन टाकून घेऊन तांदूरी कोंबडी केलेली आहे मस्तपैकी. चुलीवर तयार होण्यासाठी झणझणीत अशी मस्तपैकी आपली कोलिंबाई बनवत आहे मानशी पाटील. पाणी अजिबात नाही टाकलं. वाफेवरच शिजवलेलं आहे. आपण ठेवला त्याच्यावरती पाणी मस्तपैकी वाफेवर शिजवलं. आग थोडीशी कमीच ठेवली मस्तपैकी. आणि चला चेक करूया. सावकाश चला पाणी टाकूया. रस्सा काय आपण जास्त नाही ठेवणार. थोडासा सुकाच करू मस्तपैकी. आता उकळ आला तर मग मीठ टाकू. हे बघा शिजून द्या. आता उकळ आला की आपण चेक करू आणि त्याच्यानंतर मीठ टाकू. वरती थोडासा पाणी टाकून ठेवू. पेटली मस्तपैकी. मी कालवणाला उकळा आला का बघूया आपण चेक करूया. आता मस्तपैकी कालवणाला उकळ आला आहे. हे बघा हा बघा कसं आपलं चिकन मस्तपैकी रेडी होत आहे. गरमागरम घाटणी मारू. एक घाटणी मारून घेऊ मस्तपैकी. बघा थोडासा आटू म्हणजे सुका करू थोडासा मस्तपैकी. वास एक नंबर सुटला आहे झणझणीत असा. पहिल्या
चेकिंग करून शिजलाय का ना? हा शिजलाय. असाच लगेच समजतोय. हे बघा शिजलाय. वाटण टाकू पहिला. सुक्या खोबऱ्याचा वाटण मस्त टाकला म्हणजे आता रसा मस्त जरा घट्ट होईल. ताक पण भरपूर आहे. चिकन रेडी. मानसी कसं झालंय? बरोबर आहे की मीठ लागेल थोडं. मेन गोष्ट म्हणजे मिठाशिवाय चव नाही. तर मीठ टाकलेलं आहे बघा. तर मीठ टाकून झालेलं आहे. तर आपण फायनल चेक करू थोड्या टायमात. आई आला तर चेक करायला मस्तपैकी जे झालं चिकन रेडी. तर जेवायचं भूक लागली सगळ्यांना. तर चला थांबा एक मिनटं. याला पाहिजे मोबाईल देते. त्याच आपण बघ कसा काय रस्सा थोडासा आठवतच. चला मंडळी आपला चिकन मस्तपैकी रेडी झालेला आहे. चुलीवरचा चिकन मंडळी बघा मस्तपैकी आपलं चिकन भुजा आणि चिकन रस्सा मस्तपैकी रेडी झालेला आहे चुलीवरचं मस्तपैकी. तर व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत बघितलं तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुम्ही पण असं नक्की चुलीवर ट्राय करा रेसिपी. चला बाय बाय, टेक केअर.